गुड मॉर्निंग. तर इथे सकाळी सकाळी मस्त चहा करी खाल्ली आणि बाकीचे कामं आवरायला घेतले. काम आवरत नाही तोपर्यंतच मम्मीचा कॉल आला की माझ्याकडं मदतीला ये. मग काय लगेचच आवरून निघाले. तर जाता वेळेस मिस्टरांचा आणि सासऱ्यांचा डब्बा द्यायचा होता. मग जाता जाता त्यांचा डब्बा वगैरे दिला. तर ही आमची पैठण MIDC आहे. तर इथे एक पैठण MIDCच्या अलीकडून माझं माहेर आहे आणि पलीकडून सासरा आहे. 1-1.5 किलोमीटरचं अंतर आहे. तर मी मग लगेचच घरी गेले, कारण माझ्या मम्मीने त्यांची टिफिन सर्व्हिस आहेत त्यांची, म्हणजे मेस वगैरे चालवतात ते. तर मग घरी गेल्याच्यानंतर बघितलं तर मम्मीचा बराच काही स्वयंपाक आवरलेला होता. तर ती मला बोलली की तू मला फक्त वरचे कामं करू लाग, जसं की भांडे वगैरे हे ते. आणि तिला जायचं होतं संभाजीनगरला, तिच्या मैत्रिणीच्या आईचा वर्ष श्राद्ध होतं, त्यामुळे तिला तिकडे भेट देण्यासाठी जायचं होतं. त्यामुळे तिने मला बोलून घेतलं. तर इथे तिच्या चपात्या वगैरे होत आल्या होत्या. इकडं डाळ बनवून घेतली होती तिने मस्त अशी, आणि आज तिने बटाट्याची भाजी बनवली होती. तर एक साईडला लगेच पप्पांनी टिफिन वगैरे भरायला घेतले. टिफिन भरल्याच्या नंतर माझा भाऊ टिफिन वगैरे घेऊन गेला आणि मग मी मम्मी पप्पालाही वाटी लावलं आणि माझा भाऊही टिफिन घेऊन गेला. मी लगेचच बाकीची कामं आवरायला घेतली. तिथली कामं आवरली. लगेच माझ्या भावाने मला घरी आणून सोडलं. मग माझीही घरची फरशी बाकी होती पुसायची. पटकन आल्याच्या नंतर फरशी वगैरे पुसली आणि मीही लागले स्वयंपाकाला, कारण माझ्या मम्मीचे संध्याकाळचे डबे हे आम्हालाच करायचे होते. मग मी मटकीची भाजी बनवली. तर इथं मसाला वगैरे शिजवलं, मस्त मटकीची भाजी बनवली. एकीकडे डाळ भात शिजवला. तोपर्यंत इकडे सासूबाईंनी लगेचच कणिक मळायला घेतली होती आणि मग त्यांनीही चपात्या वगैरे केल्या. चपात्या झाल्याच्या नंतर मी लगेचच टिफिन वगैरे भरले, टिफिन भरवले आणि लगेचच माझ्या भावाजवळ देऊन टाकले. मग तो टिफिन वगैरे घेऊन गेला. तर त्याच्यानंतर जो भयंकर राहाडा पडलेला होता ना, मग सर्वात पहिले मी तो आवरायला घेतला, कारण ते बघूनच खूप टेन्शन येतं. आणि मग काउंटर टॉप वगैरे सर्व काही क्लीन केलं. तर आजचा दिवस माझा असा गेला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग हे मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. सो टेक केअर अँड बाय.